सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजची वेळ ही चांगली आहे. नोकरीमध्ये तुमची कामं वाढलेली असतील. तुम्ही कामामध्ये फोकस करत आहात, त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट पुढे जात आहेत. व्यवसायामध्ये मात्र काही दिवसांपासून समस्या येत होत्या, ज्यावरती आज तुम्हाला तोडगा सापडेल. गुंतागुंतीची कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्ही रिलॅक्स फील करणार आहात. वादविवादापासून तुम्ही दूर राहा. तसेच ऑफिस आणि घरी तुम्ही आपुलकीनं वागा, म्हणजे सहकारी तुम्हाला कामामध्ये मदत करतील. घरातील वातावरण देखील तुमचं सकारात्मक राहणार आहे. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत मेहनतीचा आहे. तुम्हाला काही प्रोजेक्टमध्ये जास्त वेळ द्यावा लागणार आहे. ऑफिसमधून तुमच्यावरती जास्त जबाबदारी देण्यात येईल आणि तुम्ही कोणतीही शंका न घेता तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये फोकस करा. तुम्हाला दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडा, यामुळे भविष्यामध्ये मोठा फायदा होईल. तुम्ही नेहमी उत्तम काम करता आणि आजही तुम्ही हुशारीनं तुमची कामं वेळेमध्ये पूर्ण करणार आहात. तुमच्या घरामध्ये वातावरण ठीक असेल आणि जोडीदाराची तुम्हाला कामामध्ये चांगली मदत मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा कौतुकाचा आहे असं म्हणावं लागेल. तुम्ही कठीण काम अगदी व्यवस्थित प्रकारे पूर्ण कराल. तुमची काम करण्याची पद्धत वेगळी आणि प्रभावी आहे, त्यापासून सहकारी प्रेरणा घेतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावरती खुश असून तुमच्यावरती प्रमोशनची चर्चा होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाचे योग आहेत. आज जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यात फोकस करा. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून त्यामध्ये सुधारणा होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला कामाची जबाबदारी जास्त असेल. तुम्ही टीम वाढवण्यावरती भर द्यायला हवा. तुम्ही एखादा व्यवसाय जर करत असाल तर त्यामध्ये बारकाईनं लक्ष द्या. तुमचे सहकारी किंवा कामगार यांना काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जो काही निर्णय घेणार आहात त्यामध्ये संयम आणि हुशारी अत्यंत महत्त्वाची आहे. शांतपणे तुम्ही तुमचं काम करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक नेहमीच त्यांचं वर्चस्व सिद्ध करत असतात. ते कोणत्याही क्षेत्रात असोत, त्यांचा दबदबा कायम असतो. काही वेळेला तुम्हाला टीकेचा सामना करावा लागतो, परंतु तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करणं उत्तम आहे. तुम्ही राजकारणामध्ये जर असाल तर तुम्हाला लाभाचे योग आहेत. तुमचं काम तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडाल. तुम्ही सगळ्यांना समजून घ्या आणि काम करा, म्हणजे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण होतील. व्यवसायामध्ये तुम्ही फोकस करा. तसेच काही समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे कोणत्याही वादविवादापासून दूर राहा. कोणतीही गोष्ट, मग ती छोटी असो किंवा मोठी, यावरनं सहकारी आणि वरिष्ठांशी वादविवाद करू नका. व्यवसायामध्ये आलेल्या चढउतारांना सांभाळणं आवश्यक आहे. तुम्ही निराश होऊन बसलात तर तुमचा व्यवसाय पुढे कोण नेणार हा मोठा प्रश्न आहे. सध्याच्या परिस्थितीत जुळवून घेणं हेच तुमच्यासाठी शहाणपणाचं आहे. तेव्हा शांतपणे विचार करा आणि पुढे व्हा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास.
स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा जास्त मेहनतीचा आहे. सकाळपासूनच तुमच्या आसपास थोडंसं विचित्र वातावरण असेल. घरातील दैनंदिन कामंसुद्धा अडचणींनंतरच पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून व्यवसायामध्ये नाजूक स्थिती सुरू होती, ती आता कमी होईल. तुम्ही कामातील फोकस वाढवा आणि कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. व्यवसायामध्ये प्रत्येकालाच नफा तोटा याचा सामना करावा लागतो, परंतु परिस्थितीनुसार संयमाने निर्णय घेणाराच विजयी होतो हे लक्षात ठेवा. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. कामाच्या बाबतीत जर विचार केला तर तुमचे प्रोजेक्ट वाढत आहेत आणि तुम्हाला जास्त वेळ त्यासाठी द्यावा लागतोय. तुम्ही कामाचा वेग वाढवा, तसेच टीमला पटापट काम करायला सांगा. तुमचे प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्यवसायातील काही गुंतागुंती तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्ही सल्ला घ्या, कारण मार्गदर्शन घेतलं तरच तुम्हाला तोडगा सापडेल. निराश होऊ नका, तुमची चांगली वेळ नक्कीच येणार आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आर्थिक स्थिती ठीक आहे. तुम्ही काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. योजना सखोल समजून घ्या आणि मगच पुढे पाऊल टाका. तुम्ही सध्या तरी नवीन काही विचार करू नका. तुम्ही जो काही व्यवसाय करत आहात त्यामध्ये बारकाईनं लक्ष द्या. काही चुका होत असतील तर त्या टाळा. तुमच्या कामाचं अवलोकन करा. मेहनत जास्त केली तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा प्रचंड ऊर्जा आणि उत्साह घेऊन येतोय. तुम्हाला खूप कामं मार्गी लावायची आहेत. काम पूर्ण करण्याचा वेग तुम्ही वाढवा. तुम्ही ज्या टीमसोबत काम करत आहात त्यांच्याकडनं वेगानं काम करून घ्या. टीमच्या काही समस्या असतील तर त्या सोडवा. प्रोजेक्टवरती तुमचं पूर्ण नियंत्रण असायला हवं, तरच तो प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारतीये, त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटकडे लक्ष द्या. खर्च करायचा असेल तर खरंच त्याची गरज आहे का त्याचा विचार करा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. खूप दिवसांपासून तुम्ही समस्या सोडवण्याच्या मागे लागला होतात आणि अखेर तुम्हाला त्यामध्ये यश मिळालंय. आता थोडा वेळ एकांतामध्ये घालवा आणि मानसिक समाधान तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं हे लक्षात ठेवा. धावपळ करत असताना आराम आणि आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्या. तुमची आर्थिक स्थिती ठीक आहे. समजा तुम्हाला गुंतवणूक करावीशी वाटली तर इतरांचा सल्ला घ्या. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून मिळकतीचे अनेक मार्ग खुले होतील. व्यवसाय जर भागीदारीमध्ये असेल तर मतभेदाची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुमचं काम वाढलेलं आहे. तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल, त्यामुळे तुमची चिडचिड वाढेल. तुम्ही जे काही काम करत आहात तर ते वेळेत पूर्ण करा. तुम्हाला जास्त समजतं किंवा आरेरावीने वागणं कमी करा. तुम्ही इतरांना सामावून घेऊन काम केलं नाही तर पुढे कसं जाणार? तुमच्या हुशारीचा वापर इतरांचा विनाश करण्यासाठी आणि स्वतःचा विकास करण्यासाठी करू नका, तर केवळ स्वतःचा विकास करण्यासाठीच करा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. हा व्हिडिओ, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.